ग्रामीण भागातील बालकलाकारांसाठी रंगमंच उपलब्ध करून देणं अत्यंत आवश्यक. डॉक्टर सतीश घाळी. कै रत्नमाला घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडिंग्लजमध्ये भव्य एकपात्री अभिनय स्पर्धेचं आयोजन. गडिंग्लज, आजरा, चंदगड आणि भुदरगडमधून 40 स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ग्रामीण भागातील बालकलाकारांना योग्य रंगमंच उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं आहे. कला अकादमी सातत्यानं या दिशेनं प्रयत्न करत असून त्यामुळे अनेक नवोदित कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळते, असे गौरवोद्गार विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी काढले. ते गडिंग्लजमध्ये आयोजित पहिल्या एकपात्री अभिनय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कै रत्नमाला घाळी यांच्या स्मृतिदिनानिमित्त गडिंग्लज नगर परिषद, गडिंग्लज कला अकादमी, जागृती हायस्कूल आणि रावसाहेब अण्णा कितूरकर ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं या अभिनव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रारंभी कला अकादमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी बोलताना डॉक्टर सतीश घाळी यांनी बालरंगभूमी अधिक बळकट करण्याची गरज असल्याचं सांगत अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळेल असं मत व्यक्त केलं. स्पर्धेसाठी गडिंग्लज, आजरा, चंदगड आणि भुदरगड भागातून तब्बल 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून परसू गावडे आणि मंदार बापट यांनी भूमिका बजावली. यावेळी सचिव बी.जी. भोसकी, संचालक ॲडव्होकेट विकास पाटील, मुख्याध्यापक विजयकुमार चौगले, उपप्राचार्य विद्या पन्हाळे, विभाग प्रमुख स्वाती क्षीरसागर, उपमुख्याध्यापक उमेश सावंत आणि अनिता माळगी यांचा कला अकादमीच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पुंडलिक रक्ताडे, संतोष देसाई, एन.व्ही. गावडे, अशफाक मकानदार आणि कला अकादमीतील हौशी कलाकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उर्मिला कदम यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभार रम्मय्या हिरेमठ यांनी मानले.